न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे। आमचे प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्र प्रमुख भीमराव शिंदे यांच्याकडून मिळालेले बातमीपत्र आपण बघत आहात। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्यात गुन्हा रजिस्टर नंबर 572/2025 दिनांक 1/11/2025 नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक शहर यातील आरोपी क्रमांक 1 सुदाम गायकवाड व आरोपी क्रमांक 2 सुनील शितोळे या आरोपींना जाणीवपूर्वक अटक न करता कायद्याचे राज्य मोडीत काढण्याच्या बाबत पोलीस यंत्रणेच्या बेजबाबदार पक्षपाती व संविधानविरोधी भूमिकेविरोधात अत्याचार विरोधी कृती समिती यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे निदर्शनं आंदोलन करून अत्यंत तातडीचे मागणीचे निवेदन सादर केले आहे। या अगोदरसुद्धा आरोपींना अटक व्हावी म्हणून दिनांक 21/1/26 रोजी जिल्हाधिकारी नाशिक यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केलेले आहे। आरोपी सुदाम गायकवाड व सुनील शितोळे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल असून आरोपी आजपर्यंत मोकाट फिरत असल्याने कायदा धाब्यावर बसवल्याचे काम पोलीस व आरोपी यांनी केले असल्याची माहिती अत्याचार विरोधी कृती समिती नाशिक यांच्याकडून सांगण्यात आले आहे। सदर गुन्ह्यातील अत्याचार करणारे सर्व आरोपी तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। निवेदनावर ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंढे, NP सोनवणे, मनोहर ज्ञानोबा पगारे, अमोल वानखेडे, रोहिणी जाधव, नीता पवार, अरुण सेजवळ, प्रभाकर वायचळे, अनिल जगताप व इतर सहकारी यांच्या सह्या निवेदनावर करण्यात आलेल्या आहेत। न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार, संपादक प्रकाश गांगुर्डे, सहसंपादक आदेश वानखेडे नाशिक। अशाच आमच्या नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।